नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सरस अकॅडमी पुणे मध्ये सहर्ष स्वागत आहे. काल आलेल्या नवीन अपडेट नुसार सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 जाहिरात नेमकी कधी येणार आहे, तसेच एकूण रिक्त पदे किती आहेत, कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षा कोण घेणार आहे, ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, टीसीएस घेणार आहे, आयबीपीएस का एमपीएससी पॅटर्न नुसार एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं किती पद असणार आहे, कोणत्या जाग म्हणजे एएनएम ची किती असतील, जीएनएम ची किती असतील, एमपीडब्ल्यू किती असतील, तर याची आपल्याला जी उत्सुकता होती ती या ठिकाणी संपलेली आहे. आपल्याला सगळी इन डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐकायचा आहे, बघायचा आहे. तसे व्हिडिओच्या सुरुवातीला लाईक करायला विसरायचं नाही, तसेच चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राइब सुद्धा करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणारी नवीन अपडेट एक्झाम रिलेटेड किंवा जे पब्लिक लेक्चर असणार आहे आपल्या करिता फ्री जे लेक्चर आहेत ते सुद्धा तुम्हाला बघण्याकरिता नोटिफिकेशन येणार आहे. तर चला तर मग आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त आपण 8 मार्च ते 10 मार्चच्या दरम्यान ते 3 दिवस ऑफर ठेवलेले आहेत. 50% डिस्काउंट असणार आहे वेगवेगळ्या बॅचेस वरती, जसं की अंगणवाडी सुपरवायझर असेल, सरळ सेवा अंतर्गत दोन्ही सुद्धा 2000 रुपयांमध्ये तुम्हाला 1 इयर व्हॅलिडिटी असणार आहे. एएनएम जीएनएम सीडीपीओ बॅच आपण स्टार्ट केली आहे. पशुसंवर्धन जे आता छत्रपती संभाजीनगर मध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्यामध्ये स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता तांत्रिक विषयात असेल, एमपीडब्ल्यू लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट असेल, नगर परिषद भरती यामध्ये कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी असेल, स्वच्छता निरीक्षक, अग्निशामक अधिकारी या पदाचा सुद्धा समावेश आहे. एफडीए, टीईटी आणि टेट बॅच, तसेच ज्यांचा डी फॉर्म किंवा बी फॉर्म झालेला आहे अशा विद्यार्थ्यांकरिता फार्मसिस्ट ऑफिसर बनण्याची एक सुवर्ण संधी या ठिकाणी चालून आलेली आहे. तर याकरिता आपल्याला अधिक माहिती करिता संपर्क करायचा आहे 9823442263 या नंबर वरती. तसेच या नंबरला एक अल्टरनेट नंबर आहे 9823435060. या दोनपैकी कोणत्याही नंबरवरती आपल्याला कॉल केल्यानंतर इन डिटेल इन्फॉर्मेशन कॉलच्या किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तर आपला जास्तीचा वेळ न घेता जे अपडेट आलेले आहे ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी बघा, कालचा अपडेट आहे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जे घोषवारा पदनीय आहे माय जानेवारी, माय म्हणजे महिना, जानेवारी महिना 2026 यामध्ये सरळ सेवेमार्फत किती आहे पदोन्नती, आपल्याला पदोन्नतीचा अजिबात घेणं देणं नाहीये. सरळ सेवेकरिता आपण तयारी करतोय, तर सरळ सेवेचं आपल्याला या ठिकाणी सर्व बघायचं आहे. तर यामध्ये गृहवस्त्रपाल सगळ्या जागा तुमच्या असणार आहेत, जे तुम्हाला उत्सुकता आहे ज्या जागेविषयी तुमचं जे कोर्स झालेला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पटपट या ठिकाणी बघणार आहोत. तर एकूण जे जागा आहेत तर बघा, भांडारणी वस्त्रपालच्या आहेत भरलेली एकूण रिक्त प्रदेश 7. त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी याच्या 75 जागा असणार आहेत. त्यानंतर पुढं जे सर्वात महत्त्वाचं आणि आपल्या दृष्टीने महत्त्वाचं पद आहे आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे हेल्थ सुपरवायझर, हेल्थ इन्स्पेक्टर, मलेरिया लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर बोललं जातं. याचे एकूण रिक्त पदे 12 भरली जाणार आहेत. एकूण 62 आहेत, 50 भरलेली आहेत, तर उरलेली 12 पदे भरणार आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकचे 84 पद, त्यानंतर शेतकिरण तंत्रज्ञ 66 पद असणार आहे. फक्त मी जे पद भरली जाणार आहे किती ते सांगतोय. त्यानंतर औषध निर्माण अधिकारी या ठिकाणी सर्वात जास्त पद असणार आहेत 136, 136 पद भरली जाणार आहेत. त्यानंतर पुढे आहे अधिक परिचारिका पुरुष आणि महिला म्हणजेच जीएनएम स्टाफ नर्स यांच्या टोटल 1414 जागा तब्बल भरल्या जाणार आहेत. त्यानंतर सहाय्यक परिसेविका म्हणजे प्रसेविका याचे 15 पद असणार आहेत, असिस्टंट आहेत त्या. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य परिचारिका याचे नाही एक पद. त्यानंतर पुढे आपल्याला जे महत्त्वाचे आहेत त्याविषयी आपण तयारी करत आहात किंवा एवढे दिवस करत आलेला आहात, फक्त जाहिरातीची प्रतीक्षेमध्ये होता, त्यामधलं अजून महत्त्वाची पद आपण खाली बघणार आहोत. त्यामध्ये एमपीडब्ल्यू चं सुद्धा पद आहे आरोग्य निरीक्षक. बघा, हेल्थ इन्स्पेक्टर मी म्हटलं होतं मागं, हेल्थ सुपरवायझरच्या पण आहेत आणि हेल्थ इन्स्पेक्टरच्या 144 जागा भरल्या जाणार आहेत. याची तांत्रिक विषय असेल आपण इन डिटेल
डिटेल मध्ये आणि परिपूर्ण बॅच आपण स्टार्ट करत आहोत उद्यापासून. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे मल्टीपर्पज वर्क हेल्थ वर्कर मेल करिता 937 जागा भरल्या जाणार आहेत. त्यानंतर पर्यवेक्षक मनोरुग्णालय कनिष्ठ लिपिकच्या 332 जागा आहेत. त्यानंतर पुढे एकूण भरप 60 जागा आहेत 4474, परंतु आपण जे मेन आहेत त्या तेवढ्याच आपण या ठिकाणी बघत आहोत. तर यामध्ये पुढे वरिष्ठ लिपिका आहेत, कनिष्ठ लिपिक, अधीक्षक, त्यानंतर परिसेविका आहेत, सार्वजनिक आरोग्य सेविका, प्रयोगशाळा सहाय्यकचे 11 पद भरली जाणार आहेत. असे तब्बल 4476 पदांची सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जाहिरात येणाऱ्या मंथ मध्ये म्हणजे एप्रिल एंड पर्यंत प्रसिद्ध होणार आहे. तर आपल्याला आतापासून तयारीला लागायचं आहे, जेणेकरून आपण कोणत्या ना कोणत्या पदावरती सरकारी नोकरीकरिता यावर्षी लागणार आहोत 2026 मध्ये. त्याकरिता आपल्याला पूर्वनियोजन अभ्यासाचं करणं गरजेचं आहे. आतापासून अभ्यासाला लागायचं आहे. आणि आपल्या बॅच मध्ये तुम्हाला तांत्रिक विषयासहित म्हणजे मराठी असेल, इंग्लिश असेल, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना असेल, अर्थशास्त्र असेल, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी हे सगळे विषय अगदी चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरिता शिकवण्याकरिता उपलब्ध करून दिले जाणार आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती. ज्या शिक्षक लोकांनी एमपीएससी असेल, ज्या मेन्स दिलेल्या आहेत किंवा इंटरव्ह्यू पर्यंत ज्या पोहोचलेले आहेत किंवा ज्यांनी सर्वेशिवाय अंतर्गत एएनएम जेएनएम चे फायनली म्हणजे वेटिंग लिस्टला आहेत, असे सगळे शिक्षक सर आणि मॅडम या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता आपण उपलब्ध करून देणार आहोत. मला त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. गेस्ट लेक्चर जे आता अधिकारी पदावरती रुजू झालेले आहे, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे 2024-25 मध्ये, असे अधिकारी वर्ग सुद्धा तुम्हाला गेस्ट लेक्चर साठी आपण उपलब्ध करणार आहोत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एमपीडब्ल्यू ची जागा आहेत, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर आहे, फार्मासिस्ट ऑफिसर आहे, एएनएम जेएनएम च्या मेल फिमेल, एएनएम च्या फक्त फिमेल, जेएनएम च्या पण मेल अँड फिमेल करिता असणार आहेत. त्यानंतर गृहपाल आहे, अधीक्षक आहे, कनिष्ठ वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, हे सर्व पद भरली जाणार आहे. तर एकूण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4474 ही मेगा भरती म्हणता येईल 2026 मधील. त्या जागांना मान्यता सुद्धा प्राप्त झालेली आहे. कारण मागचं जर आपण आरोग्य मंत्र्यांचं स्टेटमेंट जर बघितलं असेल तर याच्यावरती प्रोसिजर चालू आहे, बिंदू नामावली तयार झालेली आहे. तर आपल्याकडे या सगळ्या बॅचेस म्हणजे यामध्ये एएनएम जेएनएम असेल, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर असेल, औषध निर्माता अधिकारी, ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे किंवा ज्यांचा डिप्लोमा किंवा डिग्री झालेला आहे, डी फार्म किंवा बी फार्म, असे सर्व विद्यार्थी औषध निर्माता अधिकारी बनू शकतात. ज्यांचा 12वी सायन्स झालेला आहे, ज्यांचा एमपीडब्ल्यू चा कोर्स किंवा एसआय चा कोर्स झालेला आहे, ते सुद्धा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीकरिता पात्र ठरणार आहेत. त्यानंतर सॅनिटरी जे हेल्थ सुपरवायझर किंवा हेल्थ इन्स्पेक्टर आहेत, ज्यांचं एसआय चा कोर्स 1 इयर आणि डिग्री कंप्लीट आहे, असे सर्व विद्यार्थी पात्र ठरतील. त्यानंतर ज्यांचा डीएमएलटी चा कोर्स झालेला आहे, असे प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ करिता पात्र ठरणार आहेत. ज्यांचं 12वी नंतर मराठी 30 किंवा इंग्लिश 40 झालेला आहे, त्यांना कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक करिता पात्र ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. तर हे सगळं पात्रता मी सांगितलेली आहे, कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि जाहिरात एप्रिल एंड पर्यंत निघणार आहे. तर आपल्याला आतापासून तयारी लागा, जेणेकरून जाहिरात आल्यानंतर आपल्याला कमी कालावधी मिळणार आहे. ही एक्झाम टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत कंडक्ट होणार आहे, ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे. तर आपण आतापासून अभ्यासाला लागा. योग्य मार्गदर्शन तुम्हाला 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी. पीवायक्यू म्हणजे मागील जे प्रश्नपत्रिका झालेले आहेत त्याचे अनालिसिस, तुम्हाला बेस्ट बुक लिस्ट म्हणजे जे संदर्भ ग्रंथ आहेत, कोणकोणते बुक कोणत्या विषयाकरिता कोणतं बुक हाताळायचं आहे, अभ्यासायचं आहे ते. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासोबतच या 3-4 गोष्टीला मिळून एक योग्य मार्गदर्शन, कारण योग्य मार्गदर्शन असेल तर तुम्ही कमी कालावधीमध्ये चांगले मार्क मिळवू शकता. तर याकरिता आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म पुणे या ठिकाणी आपली सर्स अकॅडमी पुणे मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस आपण सुरू करत आहोत आणि जागतिक महिला दिनानिमित्त 50% ऑफर असणार आहे. तर बॅच जॉईन करण्याकरिता 9823442263 हा नंबर किंवा 9823435060 या नंबरवरती कॉल करायचा आहे, बॅचला जॉईन व्हायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा. सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून
असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर चला, ऑल द बेस्ट सर्वांना. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे चला, झाले माझं. तुम्ही घ्या.